ओ परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय 7. दलित समाजाच्या अवस्थेमध्ये परिवर्तनाची क्रांती. महर्षी दयानंद सरस्वतीजींनी त्यावेळी जेव्हा उच्च नीच आणि भेदभावाच्या कारणाने हिंदू समाज सतत विधर्मी बनत चालला होता, तेव्हा दलितांची उपेक्षा व तिरस्कार यावर चिंता व्यक्त करताना म्हटले होते, ख्रिश्चन लोक दलितांना ख्रिश्चन बनवण्याचे भरपूर प्रयत्न करत आहेत आणि रुपये पाण्याप्रमाणे खर्च करत आहेत. इकडे हिंदूंचे धर्मनेते आहेत जे कुंभकर्णासारखी झोप घेत आहेत. हीच चिंता मला विकल करत आहे. महर्षी दयानंद चरित. लेखक बाबू देवेंद्रनाथ मुखोपाध्याय. प्रथम वर्णव्यवस्थेची चुकीची व्याख्या करून आणि नंतर मुस्लिम आक्रमणकार्याद्वारे समाजात फूट पाडण्याच्या धोरणामुळे आमच्या समाजाच्या एका मोठ्या वर्गाला नारकीय जीवन जगण्यासाठी भाग पाडण्यात आले होते. ज्याला शूद्र म्हणून समाजापासून दूर करून टाकण्यात आले, त्यांची त्यावेळची दशा पाहून कोणताही व्यक्ती द्रवित होईल. उदाहरणासाठी, कोणत्याही शूद्र जातीच्या बालकाला कोणत्याही विद्यालयात आणि प्राचीन संस्कृत पाठशाळेत शिकण्याचा अधिकार नव्हता. काही रस्त्यावर तर त्यांना येणे जाणे चालणे देखील निषिद्ध होते. ते कोणत्याही उच्च जातीच्या व्यक्तीला स्पर्श सुद्धा करू शकत नव्हते. हॉटेल वगैरे ठिकाणी त्यांच्याकरिता मातीची भांडी वेगळी ठेवली जात असत, जेणेकरून यांचे खाणेपिणे झाल्यावर ती फोडून टाकावीत, म्हणजे आणखी कोणी त्यांचा वापर करू शकणार नाही. त्यांची घरे मुख्य गावापासून काहीशा दूर अंतरावर स्वतंत्रच बनवली जात असत. ह्यांना घंटी बांधून आणि मोरपंखी इत्यादी लावून चालावे लागायचे, जेणेकरून आवाज ऐकून व मोरपंखी पाहून यांना ओळखून सगळ्यांनी दूर राहावे, म्हणजे कोणावर सावली पण पडू नये. त्यांची सावली पण कोणावर पडली तरी तो स्वतःला अपवित्र मानत असे आणि गंगेत जाऊन स्नान करत असे आणि याबद्दल दलिताला शिक्षा मिळत असे. दलित परिवारातील महिला गावातील मोठ्या लोकांच्या पाया पडत असत आणि न जाणो किती घृणित परंपरा याच्याशी निगडीत होत्या, ज्या येथे लिहिणे कठीण आहे. त्यांना मंदिरामध्ये घुसण्याचा अधिकार नव्हता. देवतेचे दर्शन करण्याचा अधिकारही नव्हता. त्यांना गावातील विहिरीतील पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. त्यांची म्हातारी स्त्री विधवा असली तरी, चालण्याच्या अवस्थेत नसली तरी, गावापासून दूर असलेल्या तळ्यातून पाणी भरावे लागे, विहिरीतून नाही. ते गावाच्या तळ्यातून किंवा विहिरीतून पाणी भरू शकत नव्हते. त्यांच्या वरातीमध्ये बँड वाजणार नाही, डोली किंवा पालखी वापरली जाणार नाही, त्यांचा नवरदेव घोडीवर चढणार नाही. ही तर केवळ काही उदाहरणे आहेत. जे आमची घाण उचलतात, स्वच्छता ठेवतात, त्यांच्यासोबत बसणे सुद्धा पाप समजले जात होते. या अर्थाने तर आईसुद्धा शूद्र झाली, जी बालकाची शी साफ करते. दयानंद ही दशा पाहून कळवळले. दयानंदांचे लक्ष भारतीय समाजाच्या या विराट समस्येकडे पुरेशा रूपात गेले. अनेक महापुरुषांनी समाजाच्या ह्या व्यवस्थेविरुद्ध क्षोभ व्यक्त केला होता, आवाजही उठवला होता. त्यातील बहुतेक लोक तर त्याच वर्गात जन्मलेले होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा परिणाम मर्यादितच राहिला. परंतु महर्षी दयानंदांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आणि जे काही या विषयावर लिहिले म्हटले ते स्वतःच एक इतिहास आहे. कोणता ब्राह्मण नाव्याच्या हाताने बनवलेली चपाती खात होता? दयानंदांच्याकडे ही चपाती आली. काही लोक जवळच बसलेले होते. म्हणाले, स्वामीजी, ही तर नाव्याची चपाती आहे.
स्वामीजींनी चपातीला मागून पुढून काळजीपूर्वक पाहिले व म्हणाले, मी हिला लक्षपूर्वक पाहिले आहे, पण ही तर गव्हाची चपाती आहे. आणि आनंदाने तिचे सेवन केले. महापुरुषांचा लहानसा संदेशही पुरेसा असतो. आर्य समाजाच्या संघटनाने तर यास एक आंदोलनच बनवले. दलितांकरिता आर्य समाजाचे दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. सहभोजनांच्या आयोजनांद्वारे वेगळेपणा मिटविण्याचा प्रयत्न सुरू झाला. यज्ञोपवीत धारण करण्याचा प्रश्न समाप्त करत सर्वांना यज्ञोपवीत जानवे धारण करविण्याचे काम सुरू झाले. दलितांच्या मुलांकरिता स्थितीनुसार वेगळी विद्यालये उघडण्यात आली. आर्य समाजाच्या वार्षिक विवरणामध्ये या कार्यांचे विवरण लिहिणे अनिवार्य होते. आतापर्यंत संस्कृत पाठशाळांमध्ये केवळ ब्राह्मण कुळात जन्मलेल्या मुलांनाच शिकता येत होते, पण आता वेद व संस्कृत शिकवणाऱ्या गुरुकुलामध्ये दलित वर्ग व तथाकथित उच्च वर्गाच्या विद्यार्थ्यांना निःशुल्क शिकविण्याची व्यवस्था सुरू झाली, जी एक खूप मोठी सामाजिक क्रांती होती. आर्य आडनावाच्या परंपरेचा शुभारंभ. सर्वात मोठ्या पावलाच्या रूपात जातीसूचक नावे लिहिण्याची परंपरा समाप्त करणे आणि सर्वांना समान दर्जा व ओळख देण्याच्या उद्देशाने आर्य उपनाम अर्थात आडनाव लिहिण्याची परंपरा सुरू झाली. म्हणजे उच्च वर्गात जन्म घेणारा व शूद्र वर्गात जन्मलेला व्यक्तीसुद्धा आपल्या नावासोबत आर्य लावत आहे. हिने सामाजिक अंतर कमी करण्याचे काम केले. विचार करून पहा की तत्कालीन परिस्थितीमध्ये यापेक्षा मोठे सामाजिक बलिदान काय असेल की उच्च वर्णात जन्मणारा सुद्धा सामाजिक समरसता दाखवण्यासाठी आपला जातीसूचक शब्द न लिहिता केवळ आर्य लिहित होता. आर्य नगरांची संकल्पना. भारताच्या इतिहासाचे एक अद्भुत कार्य आर्य नगर वसविण्याचे सुरू झाले. दलित म्हणत असत की आमच्यापाशी शेतीसाठी जमीन नाही, मुलांना शिकवण्यासाठी शाळा नाहीत, पाण्यासाठी विहिरी नाहीत. हे इतिहासाचे खूप मोठे तथ्य आहे की या जातींचा जीवनस्तर उंचावण्याचे जे काम ऋषी दयानंदांच्या आर्य समाजाने केले त्याबाबत कोणीही आजपर्यंत विचार केला नव्हता. आर्यनगरे वसविण्याची व्यवस्था हिंदू जातीचा तो अकल्पनीय अध्याय आहे जो आजही एका स्वप्नासारखा वाटतो, परंतु असे केलेही आणि असे झाले देखील. आर्य समाजाच्या व्यापक प्रयत्नांनी आर्यनगरांसाठी ठिकठिकाणी जागा घेण्यात आल्या. त्यात छोटे भूखंड प्लॉट्स तयार करण्यात आले. एकेका परिवाराला देण्यात आले. एक मुलींसाठी शाळा, एक मुलांची शाळा बनवण्यात आली. तेथेच विहीर खोदण्यात आली आणि एक आर्य समाज मंदिर जेथे ते स्वतंत्रपणे ईश्वराची पूजा वगैरे करू शकतील. हे एक असे क्रांतिकारी कार्य होते ज्याच्यासारखे उदाहरण आज देखील कोठेही मिळत नाही. केवळ एक नाही, दिल्ली, कानपूर, लखनौ, मुलतान, लाहोर, कराची, गाझियाबाद, बरेली, मेरठ, सहारनपूर वगैरे अनेक शहरांमध्ये आर्यनगरे वसविण्यात आली. दुःख हे आहे की कोणत्याही इतिहासकाराने आर्य समाजाच्या ह्या अतिविशेष कार्याची कधीही चर्चा करणे सुद्धा योग्य समजले नाही. आर्य समाजींचे सामाजिक बहिष्कार. हरियाणा, पंजाबमध्ये आर्य समाजाच्या लोकांनी आपापल्या शेतामध्ये ह्या तथाकथित शूद्र दलित लोकांसाठी विहिरी खोदून घेण्याचे कार्य सुरू केले, ज्यामुळे त्यांना अनेक बहिष्कार सहन करावे लागलेत. विहीर खोदून घेणाऱ्यांना गावातून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेत. धार्मिक रूपाने प्रतिबंध लावले गेलेत. अशा कामासाठी किती बहिष्कार, अपमान सहन केले. आपल्या घरातही आणि बाहेरूनही ठरलेले विवाह मोडण्यात आलेत. आर्य समाजीकरिता गावाची स्मशानघाट बंद करण्यात आले.
पाणक्यांना त्यांच्या घरामध्ये पाणी देण्यास प्रतिबंध केला गेला. विवाह समारंभात जाण्यासाठी पंडितांनी नकार दिला. नाव्यांनी केशकर्तन करण्यास नकार दिला. का? केवळ दलित वर्गाशी संबंध ठेवण्याची फळ म्हणून, त्यांना वर आणण्याची इच्छा ठेवली म्हणून. येथे सगळा इतिहास लिहिणे शक्य नाहीये. पण जेव्हा हा इतिहास स्वतंत्रपणे लिहिविण्यात येईल तेव्हा हा भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईच्या इतिहासापेक्षा थोडा अधिकच महत्त्वपूर्ण असेल आणि सामाजिक बलिदानांनी भरलेला सुद्धा. केवळ 1-2 घटनांचाच उल्लेख येथे शक्य आहे. उत्तराखंडमध्ये एक प्रथा होती. दलित समाजाचे लोक आपल्या मुलांच्या विवाहात मुलास पालखीमध्ये आणि मुलीस डोलीमध्ये आणू शकत नव्हते. आश्चर्याची गोष्ट आहे की जे लोक डोला पालखी बनविण्याचे काम करतात, जे लोक डोला पालखी उचलण्याचे काम करतात, ते त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या विवाहात त्याचा वापर करू शकत नव्हते. आंदोलन केले गेले. आर्य समाजाने आवाज उठवला. आर्य समाजाने विरोध सहन केला. हल्ले झाले. रस्त्यावरून ओढत नेण्यात आले. बलिदाने झाली. पण आपल्या मार्गावर दृढ राहिले. शेवटी काही सामाजिक जागृती आली आणि काही कायद्याचा आधार मिळाला. कायदा बनवला गेला आणि या कुप्रथामध्ये थोडे प्रमाण कमी होऊ लागले. आर्य समाजाकडून होत असलेल्या प्रचाराने प्रभावित होऊन जम्मू काश्मीरचे वीर रामचंद्र महाजन यांनी संकल्प घेतला की मी क्षेत्रातील दलित परिवारांच्या मुलांसाठी शाळा सुरू करवीन. एक विहीर बनवून घेईन आणि त्यांच्यासोबत सहभोजन करीन. यास विरोध झाला. थांबवण्याचे प्रयत्न झाले. उच्च जातीमध्ये जन्मलेल्या रामचंद्र महाजनांनी म्हटले, मी तर ठरवलेलेच आहे. हा अत्याचार आता आणखी होणार नाही. दिवस उजाडला. तथाकथित उच्च जातीचे लोकही तयार होते. कार्यक्रम सुरू होताच रामचंद्रजींवर वार सुरू झाले. मारहाण करून अर्धमेले करून टाकले. इस्पितळात पोहोचल्यावर रामचंद्रजी वीरगतीला प्राप्त झाले. आपण काय म्हणाल यास? काय दोष होता रामचंद्रजींचा? काय हे लहान बलिदान होते? हे बलिदान कोणाकरिता होते? शेवटी बलिदान कोणाचे होते? अशा प्रकारच्या शेकडो बलिदानांनी भरलेला आहे आर्य समाजाचा इतिहास. परंतु या दलित उत्थानाच्या यज्ञात रामचंद्रजींच्या बलिदानाने अशी ज्योत प्रज्वलित झाली की सर्व समाजाला आलोकित करून गेली. असो, हा विषय मांडण्याचा अर्थ येथे केवळ इतकाच आहे की ज्या वाईट बाबींनी, समस्यांनी आम्हाला गुलामीसारख्या अवस्थेत पोचवले होते आणि अजूनही सतत कमकुवत करत होत्या, त्यांना मुळापासून समाप्त करण्याचे आंदोलन आर्य समाजाचे होते. कालांतराने आंबेडकरजींनी आवाज उठवला. आंबेडकरजींनाही डॉक्टर आंबेडकर बनविणारे आर्य समाजाचे कार्यकर्ते श्री आत्मारामजी अमृतसरीजी हेच तर होते. स्वातंत्र्य मिळाले, कायदे बनले, दलितांना अधिकार मिळाला, सन्मानही मिळाला. परिवर्तन क्रांती जी आली तिची सुरुवात तर महर्षी दयानंदांनी 80 वर्षे आधीच केलेली होती. अनेक शक्ती दयानंद व आर्य समाजाच्या दलितोद्धाराच्या कार्याचा विरोध का करत होत्या? कारण की त्यांनी शेकडो वर्षांपासून ह्याच स्पृश्य, अस्पृश्यता आणि सामाजिक उच्च नीचपणाच्या परंपरामुळे लाखो हिंदू बांधवांना मुस्लिम व ख्रिश्चन बनवलेले होते आणि ह्यांना पुरेसा सन्मान व बरोबरीचा दर्जा हिंदू समाजात मिळणे सुरू झाले तर त्यांचे षडयंत्र पूर्ण कसे होईल बरे? परंतु त्यापेक्षा अधिक दुःख म्हणजे आमच्याच बांधवाकडून या आंदोलनात आर्य समाजाच्याच विरुद्ध उभे राहणे हे होते. वीर रामचंद्रजींना मारणारे लोक आमचेच तर होते. त्यांच्या प्रबळ विरोधाचे कारण दयानंदाचाच बळकट शंखनाद होता, ज्याने या षडयंत्राची धारा खंडित करण्याचे काम केले.
प्रस्तुत घटना लाखो घटनांचा एक लहानसा अंशही नाही. याच विषयावर पुस्तक लिहिले तर तो एक मोठा इतिहास लिहिण्यासारखे होईल. आज देशाचा विचार बदलला, कायदे बनले, कायदे कठोर झाले असतील तर याच्या मागे कोणती परिवर्तन क्रांती काम करीत राहिली असेल तर निश्चितच ती होती दयानंदांची परिवर्तन क्रांती.